माझ्या पाठी पाहताय तुम्ही कारगिल वॉर मेमोरियल आहे. इंडियन आर्मी देखील आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते. या इंडियन आर्मीनं 2 महिन्यापूर्वी काय नेमकी कामगिरी केलेली होती, कशा पद्धतीनं पाकिस्तानला धूळ चारलेली होती, हे अवघ्या जगानं पाहिलेलं आहे. आणि 2 महिन्यापूर्वी पहलगाममध्ये काय नेमकं घडलेलं होतं आणि 2 महिन्यानंतर आता जम्मू काश्मीरचं जे खोरं आहे ते कसं आहे, त्या ठिकाणचं पर्यटन नेमकं कसं आहे हे सांगण्यासाठी ही जी तुम्ही माझ्या पाठी गर्दी पाहताय, हे संबंध जे पर्यटक आलेले आहेत हे सगळे महाराष्ट्रातनं आलेले आहेत आणि योगायोगानं हे इथे भेटलेत. आपण यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात की हे सगळेजण नेमके कुठे कुठे गेलेले होते आणि त्यांनी काय नेमकं पाहिलं, कशी परिस्थिती त्यांनी जी टी व्हीवर पाहिलेली होती आणि आज त्यांना नेमकं काय दिसतंय. कुठून आलात? पुणे, महाराष्ट्र पुणे. आणि कुठे कुठे गेलेलात तुम्ही? आम्ही पहिलं पहलगामला गेलो, श्रीनगर, आपला गुलमर्ग आणि सोनमर्ग, आणि आता इकडं लेहला चाललो आहे. आणि या ठिकाणी कारगिल मेमोरियल या ठिकाणी आम्ही पाहत आहोत आता सध्या. कारगिल वॉर तुम्ही आता पाहिलं मेमोरियल, पण पहलगाममध्ये तुम्ही गेलेला होतात. टी व्हीवर वेगवेगळी दृश्य तुम्ही पाहिली असतील किंवा काय, आत्ता त्या ठिकाणची परिस्थिती नेमकी काय आहे? खरं तर टी व्हीवरती खूप असं दृश्य भयानक आम्ही पाहत होतो, पण आत्ताची परिस्थिती तशी पाहता इंडियन आर्मीचं खरंच धन्यवाद द्यावा लागेल. खरं तर जागोजागी इंडियन आर्मी उभी आहे आणि अशी कोणतीही भीती आम्हाला त्या ठिकाणी वाटलेली नाही की आमचं म्हणजे पुढे काय होईल किंवा एखादा अटॅक होईल का काय होईल, असं इंडियन आर्मीमुळे कुठंच आम्हाला भीती वाटलेली नाही. एकदम चांगलं वातावरण आहे सध्या परिस्थितीत आता. इंडियन आर्मीचं कर्तृत्व आणि शौर्य हे आपल्याला माहितीच आहे. प्रामुख्यानं एक महिला म्हणून आत्ता या सबंध भागामध्ये फिरताना पूर्ण दर्याखोरे आहेत, डोंगर आहेत, तर या ठिकाणी आत्ता तुमची भावना नेमकी काय होती की एखादा कोणी जातोय किंवा काय, किंवा संशय? अजिबात नाही, बिलकुल सेफ आहे. अजिबात भीती नाही, कसली काही नाही. सो थँक्स टू द इंडियन आर्मी अँड इवन द वीना वर्ल्ड हू हॅज टेकन केअर ऑफ अस सेकंडली. सो काही भीती नाही, वी आर लिटरली सेफ अँड सगळेजण येऊन इथं यायला पाहिजे असं वाटतं मला. तुझं काय म्हणणं होतं, कारण की तू कॉलेज गोईंग किंवा स्कूल गोईंग असशील, खूप काही गोष्टी तू पाहतेस, एक्सप्लोर करतेस, का वेबवर पाहिल्या असतील, त्याच्यानंतर तुला आता तिकडे पाहिलेलं आणि इकडे काय जाणवत आहे? खरंच इंडियन आर्मी ही बेस्ट आहे. आपल्याला त्यांची खूप नीड आहे, कारण की इंडियन आर्मी आहे त्यामुळे आपण सगळे सेफ आहोत. आणि ते लोक जे आपल्यासाठी करतायत ना, ते कोणीच नाही करू शकत. That's it. ज्या वेळेला तुम्ही काका तुमचं वय पाहता, अनेक तुम्ही राज्य फिरलेली असाल, देशापरदेशात विदेशातही कदाचित गेलेले असाल. आत्ता या ठिकाणी आल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये जे इकडचे व्यावसायिक असतील त्यांच्याकडनं तुमचं कसं स्वागत होतं? छोटे दुकानदार असतील किंवा हॉटेल व्यावसायिक असतील. खरं पाहिलं तर त्यांच्याकडून आमचं खूप चांगल्या प्रमाणात स्वागत होते, कारण कुठेही पर्यटन थांबलेलं नाही. पर्यटन न थांबल्यामुळं त्यांचे व्यवसाय वाढले आणि व्यवसाय वाढल्यामुळं ते आनंदी झाले आणि आम्हाला आनंद झाला की भारतीय सैन्याचा इतिहास गौरवशाली आहे आणि त्याच्यामुळे हे भारत कुठेही थांबणार नाही असं आम्हाला वाटतं की बा ठीक आहे एवढं. इथल्या कुठल्या लोकल जे आहेत, काका म्हणाले जसं दुकानदारांशी किंवा कोणाशी, बाकी तुम्ही असं कोणाशी बोललात का? त्यांना काय वाटतंय? बरोबर, आम्ही काल दुकानदारांशी बोललो, ते अतिशय खुश आहेत. ते म्हणतात की आता आम्ही खुश आहोत, सिव्हिलियन्स अतिशय खुश आहेत आणि ते सेफ स्वतःला समजतात. आणि आमच्या पर्यटकांकडून ते खूप मोठ्या आशा करतात की पर्यटकांनी आलं पाहिजे आणि आम्हालाही प्रोत्साहन मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा त्यांचा आम्हाला एकंदरीत फीडबॅक मिळाला. पर्यटक आणि पर्यटनावर संपूर्ण जम्मू काश्मीर बऱ्यापैकी अवलंबून आहे. तुम्ही अनेकदा इथे येता, तर आधीची परिस्थिती नेमकी काय होती आणि आत्ता नेमकी 2 महिन्यानंतर काय तुम्हाला एकंदरीत या सगळ्याची जाणीव वाटते की इथे आल्यानंतर आधीचं चित्र, आत्ताचं चित्र, वाढलेला बंदोबस्त? पहलगाम हा हल्ला अतिशय क्रूर होता, पण त्याच्यानंतर आपल्या इंडियन आर्मीने जे केलं त्यानंतर परत टुरिझम या ठिकाणी छान चालू झालेलं आहे आणि इंडियन आर्मी या ठिकाणी जागोजागी आहे. त्याच्यामुळे प्रत्येक टुरिस्टला हे सेफच वाटतं. आणि त्याचप्रमाणे लडाख रिजनमध्ये हा त्यांचा 4 ते 5 महिन्याचाच इन्कम सोर्स आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासाठीही ही महत्त्वाची गोष्ट आहे की परत हे टुरिझम चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी सेफ आहे. म्हणजे नुब्रा, पँगॉंग, तुर्तुक आम्ही या ठिकाणी फिरलो, पूर्ण सेफ आहे. आणि त्याचप्रमाणे काही ग्रुप आमचे इकडनंही म्हणजे पहलगामला जाणार आहेत, ते पण सेफ आहेत. आणि कारण की इंडियन आर्मीवरती आपला भरोसा आहे जास्त करून, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी चांगल्या प्रकारे टूर ऑपरेट करतो आहे आणि आम्ही टुरिस्टना घेऊन येतो आहे. तुम्ही इथे पहिल्यांदाच आलेला आहात? मी पहिल्यांदा आलो आहे. हां, 9 days झाले. उद्या टुडे इज 8th डे, टुमॉरो इज 9th डे.
ओके 9 दिवसांचा तुमचा अनुभव काय होता? Very excellent and very safe also. This place is quite safe. And the local people are quite cooperative in all respect. ओके I encourage my all Indians to come back to all these locations and visit. शुअर शुअर. सायकलिस्ट आहेत, तुम्ही कुठून आलेला आहात? I am Colonel Mishra, ex-Indian Army, and I also belongs to the Nasik, Maharashtra only. That's why I stopped for your bite. जर मराठीत तुम्ही बोललात. मराठीमध्ये पण सांगू शकता माझा मराठी आधी तरी वीक आहे. ठीक है. मी कर्नल शिव नारायण, हाँ हिंदी में बोल सकता हूँ. मैं वैसे उज्जैन का रहने वाला हूँ. प्रेजेंटली सेटल्ड इन नासिक लास्ट 20 ईयर्स. रिटायर्ड इन 2018. अभी मैं श्रीनगर से साइकिलिंग कर रहा हूँ. योगा डे के उपलक्ष्य पे आज कारगिल वार मेमोरियल के ऊपर आपके एबीपी न्यूज़ के साथ ये दे रहा हूँ. और कारगिल अभी नहीं, हमेशा से सेफ था और हमेशा सेफ रहेगा. बिकॉज वी आर दी इंडियन आर्मी इज़ हियर. ठीक है. हम कहीं भी रहे, हम यहाँ हैं. दुनिया कहीं भी रहे, हम यहाँ हैं देश को गार्ड करने के लिए और देश की सेवा करने के लिए. तो अभी पहले इंडियन आर्मी में था. जस्ट हो गया, कट हो गया. और आप किस नजरिया से अभी देख रहे हो पहलगाम के बाद? यस, पहलगाम के बाद मैं चूँकि पहले सर्विस में था यहाँ पे, उस समय थोड़े रिस्ट्रिक्शन है. अभी पहलगाम के बाद से काफ़ी कुछ खुल गया है और बहुत अच्छा है. किसी को डरने की ज़रूरत नहीं है. इंडिया के अंदर कोई सोचने की ज़रूरत नहीं है कि मैं यहाँ श्रीनगर में या JNK में या लेह लद्दाख में आऊँगा तो मेरे साथ क्या होगा, मेरी रक्षा कौन करेगा, मेरे साथ कुछ हो जाएगा. ऐसा कुछ डरने का ज़रूरत नहीं है. और बिल्कुल सेफ एंड साउंड आएँ और खुशी से आएँ, खुशी अपना देश देखें और इस जगह को एंजॉय करें. थैंक यू वेरी मच. तर या सगळ्या भावना आहेत या लोकांच्या. 2 महिन्यानंतर एकंदरीतच काय नेमकी इथली परिस्थिती आहे, कसं काश्मीरचं खोरं बदललेलं आहे, जम्मू काश्मीर कसं बदलतंय याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट होता. कॅमेरा पर्सन अरविंद वारगेसह मी दीपक पळसुले, एबीपी माझा, कारगिल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.